हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले. आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. ऑगस्ट महिन्यातला आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करतोय, तो म्हणजे सामाजिक. सुरू करूया आजचं आपलं इंटरेस्टिंग लेक्चर. पहिली न्यूज अतिशय धक्कादायक आहे. देशातून जवळजवळ पाठीमागच्या 3 वर्षामध्ये म्हणजे 19, 20 आणि 21 या 3 वर्षामध्ये देशभरातून जवळजवळ 13 लाखापेक्षा अधिकहून महिला आणि मुली बेपत्ता झाल्याची आकडेवारी केंद्रीय गृह मंत्रालयानं त्या ठिकाणी सादर केलेली आहे. वर्तमानपत्रांमध्ये पहिल्याच पानावरती ही बातमी आलेली होती. त्यामुळे आगामी काळामध्ये ज्या काही तुमच्या परीक्षा होणार आहे त्याच्यावरती या टॉपिकवरती प्रश्न विचारण्याची शक्यता थोडी जास्त आहे. सो विमेन सिक्युरिटीचा मुद्दा परत एकदा ऐरणीवर आलेला आहे आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट त्या ठिकाणी आहे. ओके, सो देशभरातून 13.13 लाख मुली आणि महिला बेपत्ता झालेल्या आहेत. मुली जनरली आपण म्हणतो की 18 वर्षाखालील ज्या काही स्त्रिया आहेत त्यांना आपण मुली म्हणतो आणि 18 वर्षावरील ज्या काही स्त्रिया आहेत त्यांना आपण महिला म्हणतो. ओके, येस. सो 13.13 लाख इतक्या मुली आणि महिला बेपत्ता झालेल्या आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयानं संसदेत याबाबत आकडेवारी जाहीर केलेली आहे आणि या आकडेवारीचं संकलन कोणी केलेलं आहे तर NCRB नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो यांनी या आकडेवारीचं संकलन केलं. या आकडेवारीचं प्रकाशन किंवा आकडेवारी जी आहे ती केंद्रीय गृह मंत्रालयानं त्या ठिकाणी संसदेत सादर केलेली आहे. 2019 ते 21 या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये बेपत्ता झालेल्या महिला आणि मुलींची संख्या ही 13.13 लाखाहून अधिक त्या ठिकाणी आहे. एक्झॅक्टली फिगर्समध्ये जाण्यापेक्षा तुम्ही फक्त 13.13 लक्षात आकडा लक्षात ठेवा. महिलांचं प्रमाण त्यामध्ये आहे 10,61,000, मुलींचं प्रमाण आहे 2,51,000. ही फार शॉकिंग बातमी आहे की देशभरातून एवढ्या मुली किंवा महिला बेपत्ता झाल्यात आणि त्याचा काहीच ठाव ठिकाणा त्या ठिकाणी नाही आहे. आणि ही फार मोठी गोष्ट आहे. ह्याच्यामध्ये बरेच गोष्टी आहेत. काही सेक्स रॅकेटमध्ये गुंतलेल्या असतील, काही ह्युमन ट्रॅफिकिंगमध्ये असतील, काही लोकांनी आमिष दावून एखाद्या प्रकरणाचं एखाद्या गोष्टीचं त्यांना पळवून देखील नेलेलं असेल, काही मुली स्वतःहून घरातून निघून गेलेल्या असतील. बरेच कारणं त्याच्या पाठीमागे असतील, आपल्याला त्याच्यामध्ये जास्त जायचं नाही आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ही जी काही आकडेवारी आहे या आकडेवारीमध्ये सर्वात जास्त कोणतं राज्य आहे जिथून महिला आणि मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण जास्त आहे तर आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतं. हे प्रामुख्यानं तुम्हाला चांगलं लक्षात ठेवायचं आहे. मध्य प्रदेश. कदाचित पहिल्या ऑप्शन्समध्ये तुम्हाला उत्तर प्रदेश दिलं जाईल, पण उत्तर प्रदेश तुम्हाला कुठंच दिसत नाही. कारण बऱ्याच वेळेला क्राईम स्टेट म्हणून उत्तर प्रदेशकडे बघितलं जातं, परंतु ह्या पहिल्या 5 स्टेटमध्ये उत्तर प्रदेश कुठंच नाही आहे. त्यामुळे असा प्रश्न आयोग विचारू शकतं की देशभरातून ज्या काही मुली व महिला बेपत्ता झालेल्या आहेत त्याचं सर्वाधिक प्रमाण कोणत्या राज्यात आहे. कदाचित त्याच्यामध्ये जर पहिलं राज्य तुम्हाला उत्तर प्रदेश दिलं तर तुम्ही कदाचित उत्तर प्रदेशला टिक कराल, पण लक्षात ठेवा मध्य प्रदेश या राज्यामध्ये सर्वात जास्त महिला आणि मुली बेपत्ता झालेल्या आहेत. 2 नंबरला आहे पश्चिम बंगाल, 3 नंबरला आहे आपला महाराष्ट्र. लक्षात ठेवा. आणि हे पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टीनं अजिबात त्या ठिकाणी चांगलं नाहीये. महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांकावर आहे, 4 नंबरला ओडिशा, 5 नंबरला छत्तीसगड. इथं काही टेबल दिलाय. त्या टेबलमध्ये मी एक्झॅक्टली मध्य प्रदेशमधल्या महिला आणि मुली किती गायब झालेल्या आहेत किंवा वेस्ट बेंगलमधल्या किती झालेल्या आहेत हे लिहिलेलं आहे. पुढे इथं दिलेलं नाहीये, फक्त तुमच्याकडं माहिती असू द्या. 1,60,000 महिला मध्य प्रदेशमधल्या गायब आहेत, तर 38,000 महिला त्या ठिकाणी तुमच्या काय म्हणतो आपण त्याला मुली आहेत. ओके, महाराष्ट्राच्या बाबतीत महिला आहेत 1,78,000, मुली आहेत 13,000. ओके, एवढ्या त्या ठिकाणी महिला आणि मुलींची संख्या जी गायब झालेली आहे ती आहे. फक्त 2 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत, 1 मध्य प्रदेश आणि 2 महाराष्ट्र. 3 नंबरला महाराष्ट्र त्या ठिकाणी आहे. ओके, येस. नंतर क्राईम इन इंडिया नावाचा एक अहवाल आहे ज्याच्यामध्ये NCRBने एक आकडेवारी जाहीर केली. आता आपण बघितलं 2019 ते 2021 या 3 वर्षामध्ये कोणत्या राज्यातून किंवा किती महिला व मुली बेपत्ता झालेल्या आहेत. आता आपण फक्त आणि फक्त 21ची आकडेवारी त्या ठिकाणी लक्षात घेणार आहोत. ओके, सो राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभाग म्हणजेच नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोनं 2021 मध्ये बेपत्ता झालेल्या महिलांची संख्या दिली आहे 3,75,000 आणि मुलींची संख्या दिली आहे 90,000 त्या ठिकाणी. ओके, फक्त 21च्या बाबतीत. मगाच्या न्यूजमध्ये आणि ह्या न्यूजमध्ये फरक काय आहे फरक. मगाशी आपण 2019 ते 21 या वर्षातला कालखंड बघितला, इथं फक्त आपण 2021 बघतोय. जर 2021 मधला फक्त विचार करायचा असेल तर महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर आहे. महाराष्ट्र राज्यामधून 56,498 महिला आणि मुली बेपत्ता त्या ठिकाणी आहेत. इथं आहे 2 नंबरला महाराष्ट्र. म्हणजे
19 ते 21 या कालखंडामध्ये मध्य प्रदेश एक नंबरचं राज्य आहे आणि फक्त इंडिव्हिज्युअली 2021चा जर विचार करायचा असेल तर महाराष्ट्र प्रथम क्रमांकाचं त्या ठिकाणी आहे. महाराष्ट्र 19 ते 21 मध्ये 3 नंबरला त्या ठिकाणी आहे. 3 नंबरला पश्चिम बंगाल, 4 नंबरला ओडिशा त्या ठिकाणी आहे. फक्त दोन्ही न्यूजमध्ये एकच लक्षात ठेवा की वर्ष काय आहे. 21 जर विचारलं तर महाराष्ट्र लिहा, 19 ते 21 विचारलं तर मध्य प्रदेश त्या ठिकाणी लिहायचं आहे. नंतर राष्ट्रीय अभ्यासक्रम आणि अध्यापन शिक्षण साहित्य समिती एक NCERTनं स्थापन केलेली होती. महाराष्ट्र टाइम्सला पहिल्याच पानावर बातमी होती. सो जी काही राष्ट्रीय अभ्यासक्रम आणि अध्यापन शिक्षण साहित्य समिती आहे ती कोणी स्थापन केली आहे तर NCERT, नॅशनल काउन्सिल फॉर एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग. NCERTनं त्याची स्थापना केली आणि या समितीचे अध्यक्ष कोण आहेत असा आयोग तुम्हाला प्रश्न विचारेल. महेश चंद्र पंत, लक्षात ठेवा. महेश चंद्र पंत हे त्या ठिकाणी या राष्ट्रीय अभ्यासक्रम आणि अध्यापन साहित्य समितीचे त्या ठिकाणी सदस्य आहेत. सहअध्यक्ष आहेत मंजुळ भार्गव, जे प्रिस्टन विद्यापीठातील गणिताचे प्राध्यापक त्या ठिकाणी आहेत. टोटल 17 सदस्य त्या ठिकाणी होते. ओके, समितीमधले काही महत्त्वाचे सदस्य माहिती असू द्या. ओके, सुधा मूर्ती सगळ्यांना माहीत आहेत, लेखिका आहेत. ओके, नंतर शंकर महादेवन एक संगीतकार आहेत. नंतर संजीव सन्याल अर्थतज्ञ आहेत आणि बिबेक देबरॉय हे एक महत्त्वाचं नाव त्या ठिकाणी आहे. पंतप्रधानांसाठी जी काही आर्थिक सल्लागार परिषद आहे त्या आर्थिक सल्लागार परिषदेचे ते सदस्य त्या ठिकाणी आहेत, अध्यक्ष आहेत. सुजाता रामदुराई, विमल कुमार हे एक बॅडमिंटनपटू आहेत आणि चामू कृष्ण शास्त्री त्या ठिकाणी आहेत. ओके, ही सगळी नावं त्या ठिकाणी काय होती महाराष्ट्र टाइम्सला आणि लोकसत्ताला त्या ठिकाणी आलेली होती. फक्त आयोग तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारू शकता की NCERTनं स्थापन केलेली जी काही अभ्यासक्रम आणि अध्यापन शिक्षण साहित्य समिती आहे त्याचे अध्यक्ष कोण आहेत? महेश चंद्र पंत. ओके, यांचं काम काय असणार आहे तर 3री ते 12वी पर्यंतच्या वर्गाची पाठ्यपुस्तकं विकसित करणे. जे काही NCERTची पुस्तकं आहेत ती 3री ते 12वी पर्यंतची ती त्यांना डिझाईन त्या ठिकाणी करायची आहे. ओके, नंतर शालेय शिक्षणाचा स्कूल एज्युकेशन जे आहे त्या स्कूल एज्युकेशनचा अंतिम आराखडा त्या ठिकाणी प्रसिद्ध त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. थोडक्यात जे काही क्युरिक्युलम फ्रेमवर्क आहे की कशा प्रकारनं विशिष्ट इयत्तातला अभ्यास असावा, कुठल्या विषयावर फोकस करण्यात आलेलं असावं, हे सगळं त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि ह्यासाठी आधार काय आहे तर न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये जी काही शैक्षणिक धोरण आलेलं होतं त्या शैक्षणिक धोरणाच्या आधारावर या ठिकाणी ह्या शिक्षणाचा अंतिम आराखडा त्या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. आणि हा प्रसिद्ध कोणी केला आहे? ऑब्व्हियसली NCERTनं हा आराखडा त्या ठिकाणी प्रसिद्ध केलेला आहे. आणि ह्या आराखड्यामध्ये काही महत्त्वाच्या बाबी आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स आणि सकाळला, इव्हन लोकमतला पण ही बातमी होती. काय होती तर 10वी आणि 12वीच्या ज्या काही परीक्षा आहेत त्या वर्षातून 2 वेळा घेण्यात याव्या. सगळ्यांना माहिती आहे 10वी आणि 12वीला बोर्ड असतं. त्यांचं म्हणणं आहे की ह्या परीक्षा ज्या आहेत त्या वर्षातून 2 वेळा घेण्यात याव्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट सेमिस्टर पॅटर्न त्या ठिकाणी राबवलं त्याला. आता वार्षिक परीक्षा असते. जर तुम्ही इंजिनिअरिंग केलेलं असेल किंवा काही ॲग्रिकल्चर सायन्सेसमधून तुम्ही ग्रॅज्युएट केलं असेल तर 6 महिन्याचा पॅटर्न असतो, आपण त्याला सेमिस्टर पॅटर्न म्हणतो. अगदी तशाच प्रकारे शाळांमध्ये देखील सेमिस्टर पॅटर्न राबवा. दुसरी महत्त्वाची गोष्ट 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना किमान 2 भाषा शिकणं सक्तीचं असणार आहे आणि त्यातली एक भाषा स्थानिक भारतीय असावी. म्हणजे एक दुसऱ्या देशाची भाषा असावी, इंग्रजी असेल, फ्रेंच असेल, जर्मन असेल आणि एक आपली स्थानिक असेल. मग तमिळ असेल, तेलुगू असेल, कन्नड असेल, ही त्या ठिकाणी असेल. इव्हन मराठी देखील त्या ठिकाणी असू शकते. ओके, नंतर टोटल विषयांचे 4 गट करण्यात आलेले आहेत. पहिल्या गटामध्ये भाषा आहे, दुसऱ्या गटामध्ये कला शिक्षण, शारीरिक शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण आहे. 3 नंबरला समाजशास्त्र आणि आंतरविद्याशाखीय क्षेत्र आहे आणि 4 नंबरला गणित आणि विज्ञान आहे. सो बेसिकली विद्यार्थ्यांचा ओव्हरऑल सर्वांगीण विकास व्हावा म्हणून अशा प्रकारे गोष्ट त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट विद्यार्थ्यांना 2ऱ्या, 3ऱ्या आणि 4थ्या गटांपैकी किमान 2 गटातील विषय तातडीनं उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. म्हणजे ह्या शेवटच्या 3 टप्प्यातले 2, 3, 4 मधले किमान 2 गटातील विषय तातडीनं उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही संबंधित शाळांची त्या ठिकाणी असणार आहे. ओके, नंतर जी काही ट्रेडिशनल मेडिसिन्स आहेत त्या ट्रेडिशनल मेडिसिन्सवरची जी पहिली जागतिक शिखर परिषद जी आहे ती आपल्या भारतामध्ये आयोजित करण्यात आली होती. बेसिकली ट्रेडिशनल मेडिसिन म्हणजे काय तर बऱ्याच वेळेला घरी आपल्याला बघा जर खोकला असेल, सर्दी होत असेल तर आई आपल्याला जो काही तुळशीचा काढा आहे तो काढा करून देते किंवा बऱ्याच वेळेला आपल्याला आलं, मध यांचं चाटण करून दिलं जातं जेणेकरून आपल्याला घशाला बरं वाटावं म्हणून. सो आपण घरच्या घरी काही उपचार करत असतो, आपण त्याला पारंपरिक औषधं असं त्या ठिकाणी म्हणतो. सो त्याच्या बऱ्याच पद्धती त्या ठिकाणी आहेत. ओके, सो पारंपरिक औषधांवरची पहिली जागतिक शिखर परिषद कुठं आयोजित करण्यात आली होती तर गुजरातमधल्या गांधीनगरमध्ये.
आणि इथं आयोग सिंगल लाईनला तुम्हाला प्रश्न विचारू शकेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक म्हणजेच प्रमुख टेड्रोस ॲधोनॉम घेब्रेयेसस यांनी या शिखर परिषदेचं त्या ठिकाणी उद्घाटन केलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, या परिषदेचं आयोजक कोण होतं तर जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO आणि दुसरं आहे केंद्रीय आयुष मंत्रालय. आयोग तुम्हाला इथं पण प्रश्न विचारेल की या पारंपरिक औषधावरील पहिल्या जागतिक शिखर परिषदेचं आयोजन कोणी केलं होतं. कदाचित त्याच्यामध्ये आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय असं ऑप्शन असेल, पण आयुष आहे. व्हॉट इज आयुष? A फॉर आयुर्वेदा, Y फॉर योगा, U फॉर युनानी, S फॉर सिद्ध आणि H फॉर होमिओपॅथी. ओके, सो जे काही आपली पारंपरिक उपचार पद्धती आहेत त्याच्या डेडिकेटेड एक मंत्रालय आहे आयुष. सो आयुष मंत्रालयानं या परिषदेचं आयोजन त्या ठिकाणी केलं होतं. या WHOचं पारंपरिक औषधावरील जागतिक केंद्र देखील गुजरातमध्ये आहे बघा, माहिती असू द्या, जामनगर या ठिकाणी. सो 2 न्यूज मी एकाच ठिकाणी कव्हर केलेले आहेत. एक, पारंपरिक औषधांवरील पहिली जागतिक शिखर परिषद गांधीनगरमध्ये होती आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, हेच WHO पारंपरिक औषधांवरील जागतिक केंद्र जामनगर या ठिकाणी आहे. मला असं वाटतं की इथं आयोग प्रश्न विचारेल, थोडा प्रोबॅबल आहे. ओके, येस. नंतर आहे लखपती दीदी योजना. ओके, ज्या काही महिला आहेत त्यांना लखपती करण्यासाठीची ही योजना आहे. अंतिम जो काही योजनेचं स्वरूप आहे ते काय आपल्याला अजून उपलब्ध नाही आहे, कारण पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून भाषण करत असताना यावेळेला त्या ठिकाणी घोषणा केलेली आहे. त्यामुळं लखपती दीदीवरनं लक्षात आलं असेल की विमेन च्या महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठीची ही योजना आहे. लखपतीवरनं आर्थिक सक्षमीकरण लक्षात येते आणि दीदीवरनं ही डेडिकेटेडली महिलांसाठी योजना असेल. ओके, सो घोषणा कोणी केली? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 77वा जो काही स्वातंत्र्य दिन पार पडला त्याच्यासाठी त्यांनी लाल किल्ल्यावर जे भाषण केलं त्याच्यामध्ये त्यांनी अशी घोषणा केली की महिला सक्षमीकरणासाठी आपण भविष्यामध्ये लखपती दीदी नावाची योजना सुरू करतोय. सुरुवातीला काही निवडक राज्यांमध्ये ही योजना सुरू होती, आता ही राष्ट्रीय स्तरावर भविष्यात सुरू केली जाणार आहे. याचा अर्थ ही योजना ऑलरेडी काही राज्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली होती. आता या योजनेचं यश लक्षात घेता ही योजना राष्ट्रीय स्तरावर राबवण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. बेसिकली इथं काय केलं जाणार आहे तर बचत गटाशी संबंधित म्हणजे सेल्फ हेल्पेज ग्रुप्स जे आहेत, ओके, ह्या बचत गटांशी संबंधित ज्या काही 2 कोटी महिला आहेत त्यांना कौशल्य प्रशिक्षण दिलं जाईल आणि त्यांचं आर्थिक सक्षमीकरण केलं जाईल. म्हणजे थोडक्यात त्यांना स्किल अपग्रेड केलं जाईल त्यांचं आणि त्याच्या माध्यमातून त्यांचं इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट त्या ठिकाणी केली जाईल. ह्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या कौशल्यांचा समावेश आहे? LED बल्ब बनवणे, प्लंबिंग असेल, ड्रोन चालवणं असेल किंवा त्याची दुरुस्ती करणं असेल. ह्याचं जेव्हा अंतिम स्वरूप मला लक्षात येईल किंवा ह्याच्याबद्दल ऑफिशियली गव्हर्नमेंटकडून घोषणा केली जाईल किंवा त्याचं स्वरूप लक्षात येईल तेव्हा मी आणखी डिटेलमध्ये घेईन. फक्त एवढंच लक्षात ठेवा की महिलांचं स्किल अपग्रेड करून त्यांना कौशल्य प्रशिक्षण देऊन त्या ठिकाणी त्यांना लखपती बनवणं किंवा त्यांचं आर्थिक सक्षमीकरण करणं हे या योजनेचं महत्त्वाचं उद्दिष्ट त्या ठिकाणी आहे. नंतर आहे एक योजना, तिचं नाव आहे नया सवेरा योजना. ही केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाची योजना आहे, जिथं बेसिकली 6 जे काही अल्पसंख्याक ग्रुप आहेत त्यातले जे काही विद्यार्थी आहेत हे लाभार्थी आहेत. सो नया सवेरा योजना अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाची आहे. याच्यामध्ये शीख, जैन, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध आणि पारशी हे जे काही 6 मान्यताप्राप्त अल्पसंख्याक समुदाय आहेत त्याच्यातील विद्यार्थी या योजनेचे लाभार्थी आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट की या योजनेमध्ये ह्या विद्यार्थ्यांना काय प्रोव्हाइड केलं जाणार आहे तर विशेष ज्या काही परीक्षा असतात त्यांच्यासाठी कोचिंग उपलब्ध करून दिलं जाणार आहे. मग ह्या परीक्षा कुठल्या असतात? फॉर एक्झाम्पल आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये MPSC आहे, सरळ सेवा आहे, बँकिंग आहेत, SSC आहे. ह्या जे काही वेगवेगळ्या प्रवेश परीक्षा आहेत ह्या प्रवेश परीक्षांसाठी विशेष कोचिंग त्यांना उपलब्ध करून दिलं जाणार आहे. सो बघा, तांत्रिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी ज्या काही प्रवेश परीक्षा आहेत, एंट्रन्स एक्झाम्स आहेत, केंद्र आणि राज्य सरकारच्या गट ब आणि गट क सेवा आणि इतर समकक्ष पदांच्या भरतीच्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी त्यांना कोचिंग उपलब्ध करून दिलं जाणार आहे. सो 2 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायची. ते एक नया सवेरा योजना कोणत्या मंत्रालयाची आहे. एकदा तुम्हाला मंत्रालय लक्षात आलं की ह्याच्यातले लाभार्थी तुम्हाला ऑटोमॅटिक लक्षात राहतील. फक्त स्पेसिफिकली काय लक्षात ठेवायचं आहे, हे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना आणि त्यांना काय केलं जाणार आहे तर कोचिंग उपलब्ध करून दिलं जाणार आहे. कशासाठी? तुमच्या प्रवेश परीक्षा असतील, तुमच्या जे काही स्पर्धात्मक परीक्षा असतील त्यांचं जे काही ट्रेनिंग असेल, त्यांनी जे काही क्लास वगैरे लावले असतील तर त्यांना त्या ठिकाणी मदत केली जाणार आहे. ओके, येस. नंतर उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम.
सो बेसिकली काय आहे तर हा एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. ह्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून भारतामध्ये जी काही साक्षरता आहे ती वाढवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला जाणार आहे. तो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट उल्हास हा एक लॉंग फॉर्म त्याच्यामध्ये दडलेला आहे. उल्हास म्हणजे काय? अंडरस्टँडिंग लाईफ लॉंग लर्निंग फॉर ऑल इन सोसायटी. सो बेसिकली लक्षात काय ठेवायचं आहे तर सर्व वयोगटातील जे काही भारतातले नागरिक आहेत त्यांना अक्षर ओळख आणि अंक ओळख त्या ठिकाणी झाले पाहिजे, म्हणजे ते साक्षर झाले पाहिजे. सो देशातील शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी हा एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. ह्याचा उद्देश देशात शिक्षण आणि साक्षरतेत क्रांती केली जाणार आहे ह्याच्यामुळे. तर का तर हा एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट ह्याचं घोषवाक्य काय आहे तर जन जन साक्षर, म्हणजे काय देशातला प्रत्येक व्यक्ती त्या ठिकाणी साक्षर झालेला पाहिजे. सो आयोग विचारू शकतं की उल्हास हा कशाशी संदर्भात कार्यक्रम आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन देतील शिक्षण, आरोग्य, ग्रामविकास, शहर विकास. तो लक्षात ठेवा हा शिक्षणाशी संदर्भात आहे. सो बेसिकली देशातल्या नागरिकांमध्ये साक्षरता वाढवणं हा त्याचा उद्देश त्या ठिकाणी असणार आहे. ओके येस. नंतर काही राज्यांच्या कल्याणकारी योजना मी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. 5-6 राज्य आहेत, त्यांच्या कोणकोणत्या योजना आहेत बघूयात. मुख्यमंत्री निशुल्क अन्नपूर्णा फूड पॅकेट योजना राजस्थानची आहे, ज्याच्यामध्ये दारिद्र्याखालची काही जी काही लोक आहेत त्यांना काही विशिष्ट जे काही अन्नपदार्थ आहेत त्यांचं मोफत वाटप त्या ठिकाणी केलं जाणार आहे. नंतर महिलांसाठी इंदिरा गांधी मोफत स्मार्टफोन योजना राजस्थान सरकारनं सुरू केलेली आहे, जिथं जे काही महिला आहेत त्यांना डिजिटली इन्क्लूड करण्यासाठी अशा प्रकारची योजना सुरू केलेली आहे. सो एवढं लक्षात ठेवा, इंदिरा गांधी मोफत स्मार्टफोन योजना राजस्थानची, अन्नपूर्णा फूड पॅकेट योजना राजस्थानची आहे. नंतर आंतरराष्ट्रीय स्थलांतर वाढवण्यासाठी, म्हणजे आपल्या राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये देशामध्ये शिक्षणासाठी नोकरीसाठी जे काही जाणारे लोक आहेत त्यांचं स्थलांतर वाढवण्यासाठी त्यांना 2 लाख रुपयापर्यंतची आर्थिक मदत करण्यासाठी केरळ सरकारने एक योजना सुरू केलेली आहे. त्याचं नाव आहे शुभयात्रा. आयोग एवढाच प्रश्न विचारेल की शुभयात्रा नावाची योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे तर त्याचं नाव आहे केरळ. नंतर शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स मधल्या महिलांना घरे बांधण्यासाठी किंवा असलेल्या घरांचं सुधारणा करण्यासाठी तेलंगणा राज्य सरकारने कोणती योजना सुरू केली आहे? गृहलक्ष्मी. लक्षात ठेवा. ओके, तेलंगणा राज्य सरकारची गृहलक्ष्मी योजना आहे SC आणि ST साठी. नंतर आंध्र प्रदेश सरकारने एक योजना सुरू केलेली आहे कल्याण मस्तू योजना आणि शादी तोहफा योजना. नंतर अबुआ आवास योजना झारखंडची त्या ठिकाणी आहे. ह्यातल्या पहिल्या 3 अतिशय महत्त्वाच्या आहेत. आयोग या पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारू शकतं. ओके, अन्नपूर्णा फूड पॅकेट योजना राजस्थानची आहे, इंदिरा गांधी मोफत स्मार्टफोन योजना राजस्थानची आहे आणि शुभयात्रा योजना केरळ राज्याची त्या ठिकाणी आहे. ओके येस. आता आपण संक्षिप्त घडामोडी त्या ठिकाणी बघूयात. संक्षिप्त घडामोडीमध्ये पहिली न्यूज अतिशय महत्त्वाची आहे. युनेस्को नावाची एक संस्था आहे, त्या युनेस्को संस्थेनं एक रिपोर्ट तयार केला, ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग रिपोर्ट, आणि हे सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये आलं होतं. आणि हा रिपोर्ट अतिशय महत्त्वाचा आहे कारण या रिपोर्टच्या माध्यमातून युनेस्कोने एक महत्त्वाची शिफारस करण्याचा शिफारस केलेली आहे. त्यांचं नाव ते शिफारस आहे शाळांमधील स्मार्टफोनवर बंदी. त्या रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की शाळांमध्ये मुलं जी काही स्मार्टफोन घेऊन जातात त्याच्यामुळं त्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होतं. त्यामुळे किमान ॲटलिस्ट शाळांमध्ये तरी मुलांच्या स्मार्टफोनवर बंदी घातली पाहिजे असं आव्हान कोणी केलेलं आहे तर युनेस्कोनं त्या ठिकाणी केलेलं आहे. आयोग तसाच प्रश्न विचारू शकतं की जागतिक स्तरावर शाळांमधील स्मार्टफोनवर बंदी घालण्याचं आव्हान खालीपैकी कोणत्या संस्थेनं केलेलं आहे तर ती संस्था आहे युनेस्को. ओके. नंतर संत शिरोमणी कवी रविदास स्मारक सागर या ठिकाणी उभं करण्यात आलेलं आहे मध्य प्रदेशमध्ये, ज्याचं भूमिपूजन नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. 100 कोटी रुपयांचा हा प्रोजेक्ट आहे. नंतर अखिल भारतीय शैक्षणिक अधिवेशन नवी दिल्लीमध्ये पार पडलं, याचं पण उद्घाटन पंतप्रधानांनी केलेलं आहे कारण न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आहे त्याला 3 वर्ष पूर्ण झालेली आहे. नंतर सर्व डॉक्टरांनी जी काही जेनेरिक औषधं आहे ते जेनेरिक औषधं लिहिणं बंधनकारक आहे असं राष्ट्रीय वैद्यकीय आयोगानं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. नंतर देशातील उच्च शिक्षणाची गुणवत्ता व सुलभता वाढवण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने एक योजना सुरू केलेली आहे, त्याचं नाव आहे PM उषा. लक्षात ठेवा, PM उषा कशासाठी संदर्भात आहे तर उच्च शिक्षण, देशातलं जे काही हायर एज्युकेशन आहे त्याच्या संदर्भात आहे. उषा म्हणजे काय तर उच्चतर शिक्षा अभियान. लक्षात ठेवा. ओके. नंतर माझे बंगाल व्यसनमुक्त बंगाल नावाचं अभियान जे आहे त्याचं उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेलं आहे. ओके.
ब्रह्माकुमारीज नावाची एक NGO आहे, त्यांच्या मार्फत अशा प्रकारचं अभियान सुरू करण्यात आलेलं आहे. आणि ऑब्विसली माझे बंगाल, व्यसनमुक्त बंगाल याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की तरुणांमधील जे काही अंमली पदार्थांचं सेवन आहे त्या अंमली पदार्थाच्या सेवनाचं समस्येचं निराकरण त्या ठिकाणी करायचं आहे. नंतर एक महत्त्वाची गोष्ट आहे, जेव्हा एखादी व्यक्ती जन्माला येते तेव्हा त्याला बर्थ सर्टिफिकेट ॲज अ मेल किंवा फिमेल किंवा मुलगा किंवा मुलगी म्हणून दिलं जातं, परंतु एका स्त्रीला त्या ठिकाणी एका व्यक्तीला म्हणजे तिचं नाव आहे नूर शेखावत, राजस्थानमधले आहे, त्यांना ट्रान्सजेंडर म्हणून जन्म प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे आणि ही देशातली पहिली ट्रान्सजेंडर व्यक्ती ठरलेली आहे. सो ट्रान्सजेंडर म्हणून बर्थ सर्टिफिकेट देण्यात आलेली भारतातली पहिली ट्रान्सजेंडर, त्यांचं नाव आहे नूर शेखावत. ओके. नंतर लडाखमधलं पहिलं महिला पोलीस स्टेशन सुरू करण्यात आलेलं आहे कारगिल या ठिकाणी. नंतर कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स आणि मेटा म्हणजे फेसबुक यांनी एक उपक्रम सुरू केलेला आहे, त्याचं नाव आहे व्हॉट्सअप से व्यापार. व्हॉट्सअप बिझनेस ॲपच्या माध्यमातून जे काही व्यापारी आहेत त्यांना डिजिटल पद्धतीनं प्रशिक्षित केलं जाईल आणि त्यांचं कौशल्य वाढवलं जाईल. म्हणजे हे व्यापारी ऑनलाईन माध्यमातून आपलं एखादं उत्पादन कशा प्रकारे विकू शकतील ह्याचं ट्रेनिंग त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. व्हॉट्सअप से व्यापार. ओके. नंतर आहे बघा जे काही लहान मुलं आहेत त्यांच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी देशामध्ये बाल हक्क संरक्षणासाठीचा एक राष्ट्रीय आयोग आहे. ओके. या राष्ट्रीय आयोगानं ह्या जे काही बाल संगोपन केंद्र आहेत त्यांचं निरीक्षण करण्यासाठी एक मोबाईल ॲप्लिकेशन सुरू केलेलं आहे, त्याचं नाव आहे मासी. लक्षात ठेवा, प्रश्न आयोग विचारू शकतं मासी नावाचं मोबाईल ॲप्लिकेशन कोणत्या संस्थेनं किंवा कोणत्या आयोगानं सुरू केलेलं आहे, तर नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन्स राईट्स. लहान मुलांच्या बालकांचं संरक्षण करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर जो काही आयोग आहे त्यांनी मासी नावाचं एक मोबाईल ॲप्लिकेशन विकसित केलेलं आहे, मॉनिटरिंग ॲप फॉर सिमलेस इन्स्पेक्शन. सो लक्षात ठेवायचं मासी म्हटल्यानंतर लहान मुले. ओके. एवढं चांगलं लक्षात ठेवा, आयोग याच्यावर प्रश्न विचारेल. ओके. नंतर ब्रेस्ट फिडिंग वीक त्या ठिकाणी साजरा करण्यात आला दरवर्षी 1 ते 7 ऑगस्ट. लेट्स मेक द ब्रेस्ट फिडिंग अँड वर्क असं त्याची थीम त्या ठिकाणी आहे. 1 ऑगस्ट हा मुस्लिम महिला हक्क दिवस म्हणून साजरा केला जातो, कारण याच दिवशी त्या ठिकाणी ट्रिपल तलाक बॅनवरती अंमलबजावणी त्या ठिकाणी सुरू झालेली होती. नंतर 20 ऑगस्ट माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा जन्मदिवस देशामध्ये सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो. नंतर इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ICMRची जी काही कॅन्सर रजिस्ट्री आहे त्यांनी एक डेटा रिलीज केलेला आहे. त्याच्या डेटानुसार कर्करोगाची म्हणजे कॅन्सरची सर्वाधिक प्रकरणं उत्तर प्रदेश आहेत आणि कर्करोगामुळे सर्वाधिक मृत्यू उत्तर प्रदेशमध्येच झालेली आहेत. महाराष्ट्र या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. म्हणजे कर्करोगाची सर्वाधिक प्रकरणं आणि कर्करोगामुळे सर्वाधिक मृत्यू हे उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहेत, परंतु सर्वाधिक मृत्यूमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांक त्या ठिकाणी आहे. नंतर एक हत्ती रोग तुम्हाला माहिती आहे, ज्याच्यामध्ये माणसाचा पाय विशिष्ट प्रकारचा डास चावल्यामुळं पाय मोठा होतो आकाराने, त्याला आपण लिम्फॅटिक फिलॅरिसिस म्हणतो. त्या रोगाचं निर्मूलन करण्याचं उद्दिष्ट केंद्र सरकारने ठरवलेलं आहे 2027 पर्यंत. सो आयोग प्रश्न विचारू शकतो की खालीपैकी कोणत्या वर्षापर्यंत हत्ती रोगाचं निर्मूलन करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे, तर 2027. मनसुख मांडवीय जे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री आहेत त्यांनी त्याचं अनावरण केलेलं आहे. डॉक्टर इन युअर व्हिलेज उपक्रम जो आहे तो जम्मू काश्मीरमध्ये सुरू करण्यात आलेला आहे. उत्तर प्रदेश सरकारनं एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. डॉक्टरांची जी काही रिटायरमेंट आहे त्याचं वय 62 वर्षावरून 65 वर्ष त्या ठिकाणी केलेलं आहे. देशातील पहिलं सेप्टिक टँक मुक्त शहर हे नवी मुंबईमध्ये त्या ठिकाणी आहे. नंतर एक महत्त्वाची गोष्ट आहे, त्याचं नाव आहे ॲस्ट्रो OPD. ओके. ॲस्ट्रो OPD म्हणजे काय, तर संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठ आहे वाराणसीमध्ये. तिथं जे काही ज्योतिष विभाग म्हणजे ऑस्ट्रोलॉजी डिपार्टमेंटमधले जे काही शिक्षक आणि संशोधक विद्यार्थी आहेत ते दररोज 1 तास लोकांची कुंडली तपासणार आहेत. सो आयोग प्रश्न विचारू शकतं की ॲस्ट्रो OPD नावाचा उपक्रम कोणत्या राज्यामध्ये किंवा कोणत्या विद्यापीठामध्ये सुरू करण्यात आलेला आहे. संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठ वाराणसी. इथं या विद्यापीठामध्ये जे काही ॲस्ट्रोलॉजी डिपार्टमेंटमधले शिक्षक असतील किंवा इथं शिक्षण घेणारे विद्यार्थी असतील ते काय करतील, 1 तास लोकांची कुंडली तपासतील. ओके. येस. नंतर मागासवर्गीयांसाठी गुरु गोरखनाथ मंडळाची स्थापना राजस्थान सरकारने केलेली आहे. नंतर देशाला एक प्रीमियर वेडिंग डेस्टिनेशन म्हणून जागतिक स्तरावर दाखवण्यासाठी
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने एक उपक्रम सुरू केलेला आहे. याचा अर्थ दुसऱ्या देशातले लोक डेस्टिनेशन वेडिंगसाठी भारतामध्ये येऊ शकतात आणि भारत हा एक प्रीमियर वेडिंग डेस्टिनेशन म्हणून आम्ही प्रसिद्ध करत आहोत. यासाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालयानं एक उपक्रम सुरू केलेला आहे. धनुयात्रा हा जगातील सर्वात मोठा ओपन एअर थिएटर कार्यक्रम जो आहे तो ओडिशा राज्यामध्ये आयोजित केला जातो. नंतर पाण्याच्या टँकरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी वॉटर ATM नावाची संकल्पना नवी दिल्लीनं आणलेली आहे. नंतर अरुणाचल प्रदेशमध्ये पहिल्या महिला IPS त्या ठिकाणी झालेल्या आहेत. त्यांचं नाव आहे तेनजिंग यांगकी. ओके, नंतर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे, देशातील जी काही गावं आहेत त्यांचा सांस्कृतिक नकाशा तयार केला जाणार आहे आणि ह्याच्यासाठी केंद्रीय संस्कृती मंत्रालयाने इनिशिएटिव्ह घेतलेला आहे आणि याचं इनिशिएटिव्हचं नाव आहे मेरा गाव मेरी धरोहर. लक्षात ठेवा, मेरा गाव मेरी धरोहर हा केंद्रीय संस्कृती मंत्रालयाचा उपक्रम आहे, जिथं गावांचा सांस्कृतिक नकाशा त्या ठिकाणी तयार केला जाणार आहे. उन्मेषा आणि उत्कर्ष उत्सव भोपाळमध्ये आयोजित करण्यात आला, ज्याचं उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेलं आहे. पुढची महत्त्वाची गोष्ट आहे, भारताची जी काही आयुष प्रणाली आहे, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आयुर्वेदा, योग, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी किंवा जी काही भारताची इतर औषध प्रणाली आहे त्याच्या अंतर्गत बरेच लोक दुसऱ्या देशातून आपल्या भारतामध्ये येत असतात आणि ह्या उपचार पद्धतीसाठी भारतात येणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं आयुष विजा नावाची एक विजा श्रेणी सुरू केलेली आहे. विजा म्हणजे काय, तर आपण दुसऱ्या देशामध्ये काही कामानिमित्त जात असेल तर जे काही ट्रॅव्हल डॉक्युमेंट आपल्याला दुसऱ्या देशाकडून दिलं जातं त्याला आपण विजा म्हणतो. सो भारतामध्ये काही भारतीय उपचार घेण्यासाठी जर दुसऱ्या देशातली लोक येत असतील तर केंद्रीय गृह मंत्रालयानं त्यांच्यासाठी एक सेपरेट विजाची श्रेणी सुरू केलेली आहे, कॅटेगरी, त्याचं नाव आहे आयुष विजा. ओके, नंतर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं परदेशातून मृतदेह आणण्यासाठी एक पोर्टल सुरू केलेलं आहे, त्याचं नाव आहे E-केअर. म्हणजे काय, बऱ्याच वेळेला एखादा भारतीय व्यक्ती असतो, त्याचा जो काही मृत्यू आहे तो दुसऱ्या देशामध्ये होतो आणि ह्या दुसऱ्या देशातून जी काही मृतदेह आहे, डेड बॉडी आहे, ती भारतामध्ये आणण्यासाठी बऱ्याच वेळेला डॉक्युमेंट प्रोसिजर फॉलो करावी लागते आणि ह्याच्यामध्ये बराच वेळ त्या ठिकाणी जात असतो आणि हे मृतदेहाचा सन्मान त्या ठिकाणी राहत नाही. म्हणून मृत्यू झाल्या लगेच जर त्याला भारतामध्ये आणायचं असेल तर जे काही डॉक्युमेंट प्रोसेस किंवा बाकीच्या गोष्टी आहेत ती व्यवस्थित व्हावी म्हणून E-केअर नावाचं पोर्टल त्या ठिकाणी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सुरू केलेलं आहे. नंतर बिहारमध्ये त्या ठिकाणी कास्ट बेस सर्वे त्या ठिकाणी करण्यात आलेला, म्हणजे आपल्या विशिष्ट राज्यामध्ये कोणत्या जाती धर्माचे लोक किती पर्सेंटमध्ये आहेत, त्यांच्या शिक्षणाचं प्रमाण कसं आहे, तिथं सेक्स रेशोचं प्रमाण कसं आहे, घरांची परिस्थिती कसं आहे, ह्याच्यासाठी कास्ट बेस सर्वे त्या ठिकाणी करण्यात आला बिहार. आणि बिहार हे भारतातलं पहिलं राज्य आहे ज्यानं कास्ट बेस सेन्सेस त्या ठिकाणी केलेली आहे. नंतर विद्यार्थ्यांची गळती कमी करण्यासाठी पूर्व चेतावणी प्रणालीचा अवलंब करणारं राज्य आहे उत्तर प्रदेश. नंतर जी काही स्थलांतरित कामगार आहेत त्यांची नोंदणी करण्यासाठी केरळ राज्याने एक पोर्टल सुरू केलेला आहे अतिथी. नालंदा बौद्ध धर्मावरील राष्ट्रीय परिषद लेह या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. ओके, नेहमीप्रमाणे आता आपण क्विक रिव्हिजन करूयात. बघूयात आपण पाठीमागच्या अर्धा पाऊण तासापासून आपण काय काय त्या ठिकाणी शिकलेलो आहोत. 2-3 मिनिटांमध्ये मी तुम्हाला क्विक रिव्हिजन करेन. 2019 ते 21 या काळामध्ये देशातून 13 लाखाहून अधिक महिला आणि मुली बेपत्ता त्या ठिकाणी आहेत. मध्य प्रदेश याच्यामध्ये 1 नंबरला आहे, महाराष्ट्र आपलं 3 नंबरला त्या ठिकाणी आहे. फक्त 21ची आकडेवारी जर लक्षात घ्यायची असेल तर 21च्या आकडेवारीनुसार जवळजवळ महाराष्ट्र त्या ठिकाणी प्रथम क्रमांकावर आहे. महिला 3,75,000 आणि मुली 90,113 त्या ठिकाणी बेपत्ता झालेल्या आहेत. नंतर राष्ट्रीय अभ्यासक्रम आणि अध्यापन शिक्षण साहित्य समितीची स्थापना NCERTने केली. त्याचे अध्यक्ष होते महेशचंद्र पंत. टोटल 17 सदस्य त्या ठिकाणी आहेत. 3री ते 12वी पर्यंतचे जे काही वर्ग आहेत त्यांची पाठ्यपुस्तके विकसित करणे हे त्यांचं काम होतं. नंतर शालेय शिक्षणाचा अंतिम आराखडा तयार करण्यात आलेला आहे आणि त्याच्यासाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 कारणीभूत आहे. त्यांनी काही रिकमेंडेशन्स केलेले आहेत. 10वी आणि 12वीची परीक्षा वर्षातून 2 वेळा घ्यावी, सेमिस्टर पॅटर्न असावा, मुलांनी किमान 2 भाषा शिकाव्यात, त्यातली 1 भाषा भारतीय असावी असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. 4 विषयांचे गट त्या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहे. ओके, नंतर पारंपरिक औषधांवरील पहिली जागतिक शिखर परिषद गांधीनगरमध्ये आयोजित करण्यात आली होती. WHO आणि आयुष मंत्रालयाने त्याचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं होतं. लखपती दिदी नावाची योजना
ची घोषणा पंतप्रधानांनी त्या ठिकाणी केलेली आहे। याच्यामध्ये जे काही बचत गटातील महिला आहेत त्यांना कौशल्य प्रशिक्षण दिलं जाईल आणि आर्थिक त्या ठिकाणी सक्षमीकरण केलं जाईल। विविध प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण त्या ठिकाणी त्यांना देण्यात येणार आहे। अल्पसंख्याक मंत्रालयानं नया सवेरा नावाची योजना सुरू केलेली आहे। बेसिकली 6 मान्यताप्राप्त जे काही अल्पसंख्याक गट आहेत त्यातले विद्यार्थी या योजनेचे लाभार्थी आहेत, त्यांना विशेष कोचिंगसाठी त्यांना मदत केलं जाणार आहे। उल्हास नावाचे एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे जो शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेला आहे। देशाच्या शिक्षण आणि साक्षरतेत क्रांती करणं हे त्याचं उद्दिष्ट आहे। जन जन साक्षर असं त्याचं घोषवाक्य त्या ठिकाणी आहे। अन्नपूर्णा फूड पॅकेट योजना राजस्थानची आहे। इंदिरा गांधी मोफत स्मार्टफोन योजना राजस्थानची आहे। शुभयात्रा नावाची योजना केरळची आहे। गृहलक्ष्मी योजना तेलंगणाची आहे। अबू आवास योजना झारखंडची आहे। कल्याण वस्तू आणि शादी तोहफा योजना आंध्र प्रदेशची त्या ठिकाणी आहे। नंतर युनेस्कोने एक अहवाल जाहीर केला। त्या अहवालामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की विद्यार्थ्यांना शाळेंमधील स्मार्टफोनवर बंदी घालावी। कवी रविदास स्मारक सागरमध्ये उभं करण्यात आलेलं आहे। डॉक्टरांनी कंपल्सरी जेनेरिक औषधं लिहून द्यावी असं राष्ट्रीय वैद्यकीय आयोग त्या ठिकाणी म्हणतोय। नंतर PM उषा नावाची योजना उच्च शिक्षणासाठी त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे। माझे बंगाल व्यसनमुक्त बंगाल नावाच्या अभियानाचं उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेलं आहे। ब्रह्मकुमारीज नावाच्या NGOचा हा उपक्रम त्या ठिकाणी आहे। ट्रान्सजेंडर म्हणून जन्म प्रमाणपत्र म्हणजे बर्थ सर्टिफिकेट मिळालेली पहिली ट्रान्सजेंडर, त्यांचं नाव आहे नूर शेखावत। नंतर बाल हक्क संरक्षणासाठी असलेल्या राष्ट्रीय आयोगाने मासी नावाचं एक मोबाईल ॲप्लिकेशन सुरू केलेलं आहे। 1 ते 7 ऑगस्ट या काळामध्ये जागतिक स्तनपान सप्ताह म्हणजे ब्रेस्ट फीडिंग वीक त्या ठिकाणी साजरा करण्यात आला। 1 ऑगस्ट हा दरवर्षी मुस्लिम महिला हक्क दिवस म्हणून साजरा केला जातो। कर्करोगाची सर्वाधिक प्रकरणं आणि सर्वाधिक मृत्यू उत्तर प्रदेशमध्ये आहेत। कर्करोगामुळे मृत्यू झालेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांक आहे। हत्ती रोगाचं निर्मूलन 2027 पर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। डॉक्टर इन युअर विलेज नावाचा उपक्रम जम्मू काश्मीरनं सुरू केलेला आहे। देशातील पहिलं सेप्टिक टँक मुक्त शहर नवी मुंबईमध्ये सुरू करण्यात आलेला आहे। ॲस्ट्रो OPD नावाचा उपक्रम संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठामध्ये त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे। केंद्रीय संस्कृती त्या ठिकाणी पर्यटन मंत्रालयानं प्रीमियम वेडिंग डेस्टिनेशन म्हणून भारताला सादर करण्यासाठी एक उपक्रम सुरू केलेला आहे। धनुयात्रा ओडिशामध्ये साजरा केला जातो। वॉटर ATM नवी दिल्लीमध्ये आहे। अरुणाचल प्रदेशमधील पहिल्या महिला IPS तेन्झिंग यांगकी आहे। मेरी गाव मेरी धरोहर नावाचा केंद्रीय संस्कृती मंत्रालयाचा उपक्रम आहे जिथं गावांचा सांस्कृतिक नकाशा त्या ठिकाणी तयार केला जाणार आहे। नंतर आयुष विजा नावाची एक प्रणाली सेपरेट व्हिसा श्रेणी केंद्रीय गृह मंत्रालयाने सुरू केलेली त्या ठिकाणी आहे। परदेशातून मृतदेह आणण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने E-केअर नावाचं पोर्टल सुरू केलेलं आहे। बिहारमध्ये कास्ट बेस्ड सेन्सस त्या ठिकाणी झालेलं आहे। नंतर अतिथी नावाचं एक पोर्टल केंद्र राज्यानं सरकारनं सुरू केलेलं आहे जिथं स्थलांतरित कामगारांची नोंदणी केली जाणार आहे। नालंदा बौद्ध धर्मावरील राष्ट्रीय परिषद लेह या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती। ओके, सो आजच्यासाठी आपण इथंच थांबतोय मित्रांनो। परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पना असेल। तोपर्यंत धन्यवाद।